नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. बघा, आपल्यासमोर दशांश अपूर्णांकाचं एक उदाहरण आहे. ते कसं सोडवायचं पाहू. हे उदाहरण दोन पद्धतीने आपण सोडवणार आहोत. एक शॉर्ट पद्धत आणि एक रेग्युलर पद्धत. बघा, 2.3 गुणिले 100. तर या ठिकाणी दशांश नाही असं समजून दोन्हीचा गुणाकार करायचा. बघा, दशांश नाही असं समजून दोन्हीचा जर गुणाकार केला तर 2300 येईल. आणि आलेल्या उत्तराला काय करायचं की दशांश जेवढ्या घरांनी दशांश आहे तेवढे स्थळ सोडून दशांश द्यायचे. बघा, दशांश एका घराच्या नंतर दशांश आहे म्हणून एका घराच्या नंतर आपण दशांश दिलेला आहे. म्हणजे आपलं फायनल उत्तर किती आलं? 230. आणि याची शॉर्ट मेथड म्हणजे अशी आहे बघा की हा दशांश डावीकडून उजवीकडे एका घराने सरकला की 1 शून्य काढायचा. मग या ठिकाणी हा दशांश आपण इथं सरकवला, 1 शून्य काढला म्हणजे उरले किती? इथंशी 10 उरले, इथं किती उरले? 23 उरले. तर मग 23 गुणिले 10 बरोबर किती होतं उत्तर आपलं? 230. या ठिकाणी सुद्धा बघा 3.5 गुणिले 100. तर हे दशांश आपण इकडं सरकवलं, 1 शून्य कटला म्हणजे इथं किती राहिले? 35 राहिले. इथं किती राहिले? 10 राहिले. 35 गुणिले 10 म्हणजे 350. या ठिकाणी परत बघा 0.05 गुणिले 100. या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं. दशांश स्थळ हा 2 घरानंतर दिलेला आहे म्हणजे आपण हे दोन्ही शून्य काढायचे म्हणजे फायनल उत्तर किती आलं आपलं? 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1.345 गुणिले 10. आता हे दशांश काय करायचं? दशांश एका घराच्या नंतर द्यायचं. बघा, आता हे दशांश जे हे इकडं सरकलं एका घरानं तर हा 1 शून्य कटणार म्हणजे आपलं उत्तर किती येणार? 13.45. यापैकी नाही. पुढचं उदाहरण पहा 0.567 गुणिले 100. आता या ठिकाणी किती? 2 शून्य आहेत म्हणून 2 घरांनी आपलं दशांश सरकणार. 1 आणि 2 म्हणजे किती उत्तर येणार? आपलं फायनल उत्तर येणार 56.7. मग प्रश्न क्रमांक 4चं 1 हेच आपलं फायनल उत्तर आहे. तर मित्रांनो, दशांश अपूर्णांकावरील आधारित अजून आपण बरीच उदाहरणं पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.